लोकशाहीमध्ये कोणालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, तेव्हा नवीन उमेदवार येत असल्यास आनंद असल्याचं विधान शरद पवारांनी केलं। सुनेत्र पवार बारामतीमधून लोकसभा लढवू शकतात, या प्रश्नावर पवारांनी ही प्रतिक्रिया दिली। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव जय पवार बारामतीमध्ये दौरे करतात। जय पवार यांनी बारामतीच्या ग्रामीण भागात दौरा केला आणि स्थानिक ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधत जय पवारांनी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवारांनी कंबर कसली। ही निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार मनसे नेते वसंत मोरेंची मदत घेणार असल्याचं समजतंय। वसंत मोरेंनी शरद पवारांची भेट घेतली। पुण्यामध्ये शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभांचा आढावा घेतला आणि त्या दरम्यान मोरे पवार भेट झाली। स्वामी शांतिगिरी महाराजांच्या नेतृत्वात जय बाबाजी भक्त परिवारानं आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतलाय। स्वतः शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा लढवणार असल्याचं अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस याची घोषणा करण्यात आली आहे आणि नाशिकसह आणखी 6 मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत। अखिल भारतीय किसान मंचनं अमरावतीमध्ये प्रधानमंत्री मोदींविरोधात पोस्टरबाजी केली। पंतप्रधान मोदी गॅरंटी असा नारा देतात। शेतकऱ्यांच्या मालाची गॅरंटी कधी घेणार असा सवाल पोस्टरच्या माध्यमातून विचारण्यात आला। ज्यांनी आमच्या शेतमालाची माती केली त्यांना मातीत गाडल्याशिवाय राहायचं नाही अशा आशयाचे बॅनर संपूर्ण शहरात लावले। हिमाचल प्रदेशमध्ये सत्ताधारी काँग्रेस पक्षाला जोरदार झटका लागलाय। राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार हर्ष महाजन विजयी झाले। सत्ताधारी काँग्रेसच्या आमदारांनी महाजन यांच्या बाजूने क्रॉस वोटिंग केलं, त्यामुळे काँग्रेस उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशी बनावटीच्या हायड्रोजनवर चालणाऱ्या पहिल्या जहाजाचं उद्घाटन करणार आहेत। कोचीन शिपयार्डनं हे जहाज तयार केलं। पंतप्रधान तामिळनाडूतल्या तुतीकोरीनमधून जहाजाचं ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत। 5 मार्चपर्यंत मुंबई शहर पश्चिम उपनगरमध्ये 15% पाणी कपात असणार आहे। पीसी पंपिंग स्टेशनमधील ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीला आठवडा लागणार आहे आणि पीसी पंपिंग सेक्टरमधल्या 20 पैकी 15 पंप सुरू आहेत। ठाणे शहर आणि भिवंडीतल्या काही भागातही 15% पाणी कपात असेल। मुंबईवर पाणी टंचाईचं संकट असताना पाण्याची कशी नासाडी होती याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंनी एक्सवर शेअर केलाय। मुंबईतल्या डिव्हायडरमध्ये लावलेल्या झाडांना पाणी घालण्याचं काम कंत्राटदारांना देण्यात आलं, मात्र कंत्राटदाराचा माणूस झाडांना पाणी घालण्याऐवजी टँकरमधल्या पाण्याची चक्क नासाडी करतोय हे या व्हिडिओमधून दाखवण्यात आलंय। मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि पी वेलारसू यांच्या बदल्या आता अटळ आहेत। या तीनही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या थांबवण्याची राज्य सरकारची विनंती निवडणूक आयोगानं फेटाळली आहे।